जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन जर तुम्ही एखादी मदत केली तर ती वाया जाते। थोडी ही लहान मुलं तुम्हाला मतदान करणार आहेत, पण ही लहान मुलं जर मतदान करणार नसली तर ही लहान मुलं त्या मतदारसंघाचं, त्या राज्याचं, देशाचं भवितव्य आहे। त्यामुळे त्यांना मदत करणं, त्यांना शैक्षणिक जी कुठली मदत आपल्याला करता येईल त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे लोकप्रतिनिधीचं एक कर्तव्य आहे। नाहीतर आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात निधी हा शैक्षणिक व्यवस्थेवर खर्च केला जातो, पण तो पगारासाठीच खर्च केला जातो। गुणवत्ता वाढावी यासाठी कुठेही राज्यकर्त्यांकडनं प्रयत्न केले जात नाही। जग फार पुढे चाललंय। इथं अनेक पत्रकार बसलेत। आता सुद्धा पत्रकार बातमी बनवत असताना स्वतःच्या हाताने मोबाईलवर टाईप करतात, नाही तर कम्प्युटरवर टाईप करतात। पण आता अशी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे की बातमी करायला पत्रकार पाहिजेच असं नाही। एक कम्प्युटरची सिस्टम असते ChatGPT म्हणून, त्या सिस्टमला जर सांगितलं अशा प्रकारची बातमी करायची, संदीप भैयाबद्दल काही माहिती त्या सिस्टममध्ये टाकल्यानंतर, रोहित पवारांबद्दल बातमी टाकल्यानंतर आपोआप त्या परिस्थितीबद्दल काही माहिती सांगितलं तर ते सिस्टमच डायरेक्ट बातमी तिथं छापतं। अशी आजची परिस्थिती आहे। आज टीव्हीवर जे काही तुम्हाला लोक दिसतात बातमी सांगत असताना, आपल्याच राज्यामध्ये मुंबई तक म्हणून एक चॅनल आहे, त्या चॅनलवर एक महिला आहे, पण ती महिला खरी महिला नाही, ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार केलेली एक बातमीदार आहे। आणि मग तिची आता सुरुवात आहे, वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल। मग अशा प्रकारे जर सिस्टम वापरलं जात असेल तर मग आता आमचे जे पत्रकार आहेत, आता या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत, त्यांनाच मोठ्या प्रमाणात अडचणी या पुढच्या काही 2-3 वर्षामध्ये सोसाव्या लागणार आहेत। मग अशी आजचीच परिस्थिती असेल तर ही मुलं मुली जी आता 1ली, 2री, 3री, 4थी, 5वीत असतील आणि 15 वर्षानंतर जेव्हा ते व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाही तर प्रोफेशनल सेक्टरमध्ये जेव्हा येतील तेव्हा जग कुठं गेलं असेल बघा। राजकारण नक्की बदललेलं असेल, पण ते सकारात्मक दृष्टिकोनातून बदललेलं असेल हे आज या ठिकाणी आपण सर्वांना सांगतो, कारण का आम्ही आणि आपण आणि अनेक इतर लोक जे सकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण चांगलं असावं यासाठी लढत आहेत। पण टेक्नॉलॉजीवर कोण कंट्रोल करणार? त्यामुळे अशा प्रकारे टेक्नॉलॉजी जर बदलत जात असेल तर या मुलांना त्या टेक्नॉलॉजीचं माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे। त्याच्याबरोबर रोबोटिक्स, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। शैक्षणिक पद्धतीमध्ये इतका मोठा बदल आज केला जातोय की त्याच्यावर कुठेतरी विचार करण्याची जरूरत आहे। पण जग या बाजूने जात असताना आपल्या राज्यात शिक्षणाची काय परिस्थिती आहे? आज जर 14 आणि 18 वयोगटातली मुलं मुली बघितली तर फक्त 94% मुलं मुले आज शिक्षण घेत आहेत। आणि 8वी आणि 10वी मध्ये एनरोलमेंट नाहीतर ऍडमिशन घेण्याचं जर टक्केवारी बघितली तर ती फक्त 84% आहे। 84 म्हणजे 8वी आणि 10वी मध्ये जर 84% मुलं फक्त ऍडमिशन घेत असतील तर 15% मुलं मुली शिक्षणापासून 10वीच्या आधीच बाहेर चालले गेले आहेत। आणि 12वी, 11वी आणि 12वीचं जर ऍडमिशन घेण्याचं टक्केवारी बघितलं तर फक्त 66% आहे। म्हणजे 34% मुलं मुली हे 11वी पर्यंत पोहोचतच नाहीत, नाही तर 12वीचं शिक्षण घेत नाही। आज जे शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा नोकऱ्या मिळत नाही। आणि मग अशी परिस्थिती असताना जे शिक्षण घेतच नाहीत त्यांची अतिशय वाईट परिस्थिती येत्या काळामध्ये होऊ शकते। पण याच्याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे, पण या बाबतीत ती चर्चा होत नाही। अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा केली जात नाही, अधिवेशनाच्या बाहेर कोणी बोलत नाही। आज या राज्यामध्ये काय बोललं जाते तर मोठ्या प्रमाणात राजकीय द्वेषातलं भाषण केलं जातं। टीव्ही उघडला, हा याच्याबद्दल काय बोलतो, तो त्याच्याबद्दल काय बोलतो, कोण कोणाच्या चुलत्याबद्दल बोलतोय, कोण कोणाच्या पुतण्याबद्दल बोलतोय, कोण कोणाच्या आजोबाबद्दल बोलतोय। पण या सगळ्या गोष्टींमुळे
आज सामान्य लोक अडचणीत आहेत। यातली जे मुलं मुली इथं आलेली आहेत त्यांचे आई वडील शेतकरी असतील तर शेतकऱ्यांबद्दल आज बोललं जात नाही। आज कपाशीचे भाव काय, सोयाबीनचे भाव काय याच्याबद्दल बोललं जात नाही। आज जे काही असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे पालक आहेत त्यांच्याबद्दल बोललं जात नाही। 10 वर्षापूर्वी पेट्रोलचे भाव काय होते, डिझेलचे भाव काय होते आणि जो काय पगार आपल्याला 10-12 हजार रुपयाचा मिळायचा त्याच्यामध्ये काही सेव्हिंग होत होतं, बचत होत होती। आपण बचत कशासाठी करायचो तर मुलगी आज 9वी ते ती उद्या 11वीत जाणार आहे, मग 12वीत जाणार आहे, मग तिला जर पुढे शिकवायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरला आपल्याला तिला टाकावं लागेल आणि मग तिथं टाकल्यानंतर हॉस्टेलचे भाव काय, मग तिथं कॉलेज थोडंसं महाग आहे। मग अशा पद्धतीने आपण थोडे थोडे पैसे मुला मुलींच्या भवितव्यासाठी वाचवत होतो। आज वाचतायत का पैसे, काय पैसे राहतायत का हातात? मग आज जर हे पैसे राहणार नसतील हातात तर याच्यामुळेच हा जो टक्का आहे 12वीच्या पुढे न शिकण्याचा हा येत्या काळामध्ये वाढत जाणार आहे आणि मग उद्या जाऊन नोकरी देणं हे मोठी अडचण होणार आहे। त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे सगळ्यांनीच याच्यावर बोललं पाहिजे। मी काय राजकीय भाषण करतो असं नाही। आपण सोशल मीडियावर काय वाचता, काय प्रकारच्या बातम्या आपल्याला आवडतात, आपले जे राज्यकर्ते आहेत, आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत कशा प्रकारचं भाषण त्यांनी केलं पाहिजे, आमच्यासाठी महत्वाचे असणारे मुद्दे हे त्यांनी बोललं पाहिजे। ही मागणी जेव्हा आमच्या युवा पिढीकडनं होईल तरच राजकारण हे बदलणार आहे, नाही तर राजकारण फक्त स्वार्थी राजकारण झालेलं आपल्या सर्वांनी बघितलेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये याच्यावर आपल्याला काम करायचे। रयतमध्ये गुणवत्ता ही चांगली राखली जाती, ठेवली जाती, त्यासाठी सर्व शिक्षक हे काम करतात। पण आज जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षक आहेत ते प्रामाणिकपणे शिकवतात, पण या शिक्षकांवर अतिरिक्त भार इतका आहे, जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा या शिक्षकांचा वापर केला जातो, सर्वे असतो तेव्हा या शिक्षकांचा वापर केला जातो आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज जो काही सर्वे झालाय या राज्यामध्ये 8वी आणि 10वी मध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यातल्या 24% विद्यार्थ्यांना हे दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, अशी आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे। मग अशा प्रकारे जर शिक्षण व्यवस्था आपल्या राज्यामध्ये असेल तर मग येत्या काळामध्ये अडचणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहेत। त्याच्याचबरोबर आज शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शिक्षकांच्या 67,000 जागा रिक्त आहेत। मग सांगण्यात आलं होतं 30,000 जागा आम्ही भरू आणि मग आता कुठेतरी 22,000 जागेची प्रक्रिया सुरू झाली। मग शिक्षकच नसतील आणि मग 4 वर्गाला एकच शिक्षक जर शिकवणार असेल, तुम्ही समजून घ्या मुलांना काय कळणार आहे, काय शिक्षण राहणार आहे, काय गुणवत्ता राहणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने याच्यावर लिहिलं गेलं पाहिजे, पत्रकारांनी लिहिलं पाहिजे, आम्ही ते बोललं पाहिजे आणि सरकारने त्याच्यावर काम केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। येत्या काळामध्ये जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा करिअर काउन्सिलिंग असेल, प्रायमरी एज्युकेशन असेल, माध्यमिक एज्युकेशन असेल, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज याच्या खूप मोठ्या प्रमाणात बदल हे आपल्या सर्वांना करावे लागणार आणि ते नक्कीच आम्ही सर्वजण करू। जाता जाता फक्त इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं की तुमचे आई वडील कदाचित शैक्षणिक दृष्टिकोनातून कमी शिकले असतील। आता इथं जे मुलं मुली बसलेत त्यांना मला विचारायचंय की तुमच्यातले किती मुलं मुली असे आहेत की ज्यांचे आई वडील हे 12वी नंतर शिकलेत, त्यांनी हात वर करा। 12वी नंतर शिकलेत आपले आई वडील असे त्यांनी हात वर करा। आता ज्यांचे आई वडील हे 12वी नंतर शिकू शकले नाही, 10वी शिकलेत, 11वी शिकले तर 10वीच्या खाली शिकलेत असा हात वर करा। म्हणजे बहुतांश मुला मुलींचे आई वडील हे तसं बघितलं तर कमी शिकलेलं आहे। एकदा मला मुला मुलींना विनंती करायची, आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करा। तुम्ही म्हणाल कमी शिकले म्हणून सत्कार केला का? अजिबात नाही, तो काळ वेगळा होता। पण आई वडील आपले कमी शिकले असले तरी ते आपल्याला शिकवतायत
हे जास्त महत्वाचे, त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे. आता तुमच्यातले किती मुलं मुली उद्या जाऊन डॉक्टर बनणार आहेत, त्यांनी हात वर करा. काय आपल्या बीड जिल्ह्याला काय अडचण नाही बा डॉक्टरची. पोलीस अधिकारी बनणार आहेत, पोलीस अधिकारी किती आहेत? बरे काही लोक डॉक्टर पण बनणार आहेत, पोलीस पण बनणार आहेत. पूजाताई म्हणतात मुली जास्त आहे. पोलीस अधिकारी झालं, इंजिनियर किती जण बनणार आहेत? शिक्षक, इथले शिक्षक चांगले दिसतात, शिक्षकासाठी पण हात वर आहेत. शेतकरी, पत्रकार एकच आहे, तो पण मगाचपासून त्याचा हात वर आहे. डॉक्टरला हात वर आहे, पोलीसला हात वर आहे, तेही खरं आहे. पत्रकार सगळ्या क्षेत्रात असतात म्हणून तो एकटा मगाचपासून हात वर करून ठेवला. राजकारणात किती जण येणार आहे? का हात वर आले माहिती आहे? काय नाही झालं तर राजकारणात जायचं. अरे मी सहसा जेव्हा हा प्रश्न करतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी राजकारणासाठी एखाद दुसरा हात वर येतो. पण संदीप भैया जरा 10-15 वर्षानंतर तुम्हाला टेन्शनच दिसते, इतके हात वर आले. पण एक चांगलं आहे, पुढची पिढी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये यायचा इच्छुक असेल तर नक्कीच भवितव्य चांगलं आहे असं मला बोलावं लागेल. पण मला तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचंय की जीवनामध्ये जसा संघर्ष असतो, तुमचे आई वडील संघर्ष करतात. मला तुम्ही सांगा की तुम्हाला एखादं दप्तर घ्यायचं असेल, थोडं महागडं दप्तर घ्यायचं असेल तर आई वडिलांना पाठपुरावा करावा लागतो का नाही? सायकल घ्यायची असेल तर पाठपुरावा करावा लागतो का नाही? जर आई वडिलांकडे आज भरपूर पैसा असता तर तुम्हाला सायकल लगेच घेतली असते की नसती? पण तरी सुद्धा जेवढा काही पैसा वाचवता येतोय, वाचून तुम्हाला सायकल असेल, दप्तर असेल, कंपास बॉक्स असेल, हे देण्यासाठी आई वडील आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, ती एक चांगली गोष्ट आहे. पण दैनंदिन जीवनामध्ये तुमचे आई वडील जे काम करतात त्याला आपण संघर्ष म्हणतो. तुम्ही सुद्धा आर्थिक अडचण असताना सुद्धा शिक्षण घेतात त्याला आपण संघर्ष म्हणतो. या संस्थेची इथं शाळा आहे, या शाळेला चांगला निधी देता यावा यासाठी आपली शाळा संघर्ष करत आहे. आपले पालक सुद्धा 4 पैसे गोळा झाल्यानंतर इथं पैसे देऊन इथं चांगली बिल्डिंग असावेत यासाठी ते संघर्ष करत आहे. पत्रकार संघर्ष करत आहे. इथे असलेले सर्वसामान्य लोक संघर्ष करत आहेत. तसा आम्हालाही संघर्ष करावा लागतो. पण इथं असणाऱ्या मुलामुलींनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, संघर्ष कशासाठी करतो ही गोष्ट समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. तुमचे आई वडील संघर्ष कशासाठी करतायत? तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी. तुम्ही डॉक्टर बनावं, तुम्ही अधिकारी बनावं, तुम्ही राजकारणात जावं, विविध क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी चांगलं व्हावं, मोठं व्हावं. आज ज्या आपल्याला अडचणी त्या मुलामुलींना येऊ नये यासाठी ते तुमच्यासाठी संघर्ष करत आहेत. आज शेतकरी संघर्ष करत आहेत, 4 पैसे त्याच्या हातामध्ये यावेत. जो काय सोयाबीनवर खर्च झाला असेल, कपाशीवर खर्च झाला असेल, उसावर झाला असेल, तुरीवर झाला असेल, जर सरकारकडनं कुठलीही मदत मिळत नसेल की जे काही 4 पैसे हातामध्ये येतात त्याच्यात आपलं घर चालावं, लोकांकडनं व्याजावर पैसे घेतले ते कुठेतरी परतफेड व्हावे, आणि जी काय आपली मुलगी असेल कुठल्या कॉलेजमध्ये असेल डॉक्टर बनावी यासाठी शेतकरी बाप तिथं प्रयत्न करतो. जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे लोक सुद्धा याच पद्धतीने संघर्ष करतात. संघर्ष हा आपल्या लोकांसाठी असतो, चांगल्या विचारासाठी असतो. आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण सुद्धा एका प्रकारचा संघर्ष करत आहोत. मला आपल्या सर्वांना विचारायचे की जर आपले आजोबा अडचणीत असतील, आजी अडचणीत असेल, तर अडचणीच्या काळामध्ये तुम्ही आपल्या आजी आजोबाला सोडून जाणार का? सोडून जाणार का नाही जाणार? जर उद्या मोठं होत असताना जर तुम्हाला कुणी पर्याय दिला की तुला सहजपणे मदत करतो, पैसे देतो, पण तुला आई वडिलांना सोडावं लागेल, तुम्ही सोडणार का?
मुली तर जोरात नाही म्हणतात, मुलांचं काय इथं? हो का नाही? आपले विचार सोडणार का? असतात, काही जण असतात राजकारणामध्ये आहेत, टीव्हीवर तुम्ही बघितलंच आहे. इथं बिचारा एक पोरगा कुठेतरी हो म्हणणारा प्रामाणिक आहे, काय हरकत नाही. विचाराला प्रामाणिक राहावा, आपल्या जवळच्या लोकांना प्रामाणिक राहावा. आपल्या आयुष्यामध्ये जे काय तुम्ही बनाल, कष्ट केले ते 100% तुम्ही बनाल, पण विचाराला कुठेही तडजोड होणार नाही याची दक्षता हे आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि आम्ही सुद्धा लोकांसाठी काम करत असताना, लोकांच्या हितासाठी काम करत असताना, तसंच विचार जपण्यासाठी काम करत असताना कुठेही तडजोड ही करत नाही. नाहीतर सोपा मार्ग घ्यायचा झाला असता तर कदाचित आमच्यातले अनेक लोक घेऊ शकले असते, पण शेवटी मराठी माणसं याच्यासाठी असतात. कुठेही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात आपली मराठी माणसं उभी राहतात. आणि स्वाभिमानी असल्यामुळे कुठेही कोणासमोर झुकायचं आणि खास करून दिल्ली समोर झुकायचं नाही, हा आपला सगळ्यांचा ताट बाण आहे आणि हा आपल्या सगळ्यांचा विचार आहे. आणि ही गोष्ट तुम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवा, कष्ट करा, मोठं व्हा. आणि मोठं होत असताना रयत सारखी एक चांगली संस्था तुमच्यासाठी काम करत आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासाठी आहोत, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. कितीही अडचणी आल्या तर त्या अडचणीकडे बघू नका, भविष्याकडे बघा, विचाराकडे बघा, आपल्या आई वडिलांकडे बघा, आपल्या आजी आजोबाकडे बघा. ज्या ज्या लोकांमुळे तुम्ही मोठं झाला आहात, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे, ज्या लोकांनी तुम्हाला ताकद दिलेली आहे, त्या लोकांना सोडून कधीही जायचं नाही. एवढंच गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा. एका चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या वास्तूचं उद्घाटन आणि भूमिपूजन करता आलं याचा आनंद मला आहे. इथं येऊन आपल्या सर्वांशी संवाद साधता आला याचा आनंद मला आहे. नेहमी नेहमी इथे येऊन आपल्या सर्वांबरोबर चर्चा करणं हे मला आवडेलच. आणि माझा मित्रच इथला लोकप्रतिनिधी आहे आणि ही मैत्री फक्त आजची नसणार आहे, अनेक वर्ष पुढे राहणार आहे. ते 25 असो, 30 असो, जोपर्यंत आम्ही राजकारणात आहोत आणि राजकारण नसलो तरी आमची ही मैत्री तिथं राहणार आहे. कारण का आमची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचाराची मैत्री आहे. आणि विचार हे महत्वाचे असतात हे आम्ही दोघांनी जाणलं आहे. आणि आमच्या दोघांबरोबर हे अनेक पदाधिकारी आहेत, या लोकांनी जाणलं आहे. त्यामुळेच ही मैत्री आणि हे नातं हे आयुष्यभराचं नातं असतं. आणि हे नातं तुम्ही सर्वांनी जपा, विचार जपा. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अत्यंत विचारांनी ओतप्रोत भरलेलं